मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे आमच्या शेताकडे. म्हणजे खूप दिवसानंतर, कमीत कमी 1 ते 1.5 वर्षानंतर मी या शेताकडे आलो आहे आणि शेतात चालू आहे सवंगणी. तर कामगार सवंगणी करतात आणि मला आता कोणतं काम देतात ते काय माहिती नाही. तर मग आता तुम्हाला मी आता आमचं शेत दाखवतो आणि मग नंतर इथं खाली पेरूचं झाड आहे, तर तिथं जाऊन बघणार आहे पेरू आहे की नाही, कारण लहानपणी खूप खायचो. तर नंतर बघतो तिथं जाऊन. तर हे आहे आमचं शेत. इथून असं एवढं इथं चालू आहे सवंगणी आणि इथे मम्मी आणि सिस्टर भात बांधतात आहे आणि हे पप्पा घेऊन चाललेत भात खाली, म्हणजे जिथं उपनेर येणार आहे तिथं नेऊन टाकतात ते. तर मला पण तेच काम करायला लागणार आहे वाटतं. तर आता मी खाली जातो पेरू बघायला आहेत की नाही. आम्हाला भात आणायचं आहे या वावरातून. इथून मग इथे खाली आणून टाकायचं आहे. एवढं वजन जातं ना. पहिली खेप घेऊन गेलो बाबा याच्यात बांधून. पहिल्या ह्याच्यातच नाही, मान दुखायला लागली, हात पण दुखायला.
भलं मोठं वावर बाकी आता हे कधी होईल काय माहिती. जाम घाम निघाला. सगळे जेवायला. आता त्यांचं जेवण झाल्यानंतरच मी जाईल जेवायला एकटा. आणि इकडे या डोंगरांवर सुद्धा आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे जेव्हा वाघबारस असायची तेव्हा आम्ही इथे किंवा ह्या इथल्या गॅपमध्ये जायचो वाघबारस साजरी करायला. इथे पाणी असायचं आणि इथं आय थिंक उंबराचं पाणी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पण करवंद खायला आंबे खायला पूर्ण या दरीतून वरती असं जायचं. लहानपणी खूप मजा यायची. आता तशी मजा आताची पोरं तर करतच नाहीत. कुठे आहे तू? मला दे. आई शपथ भावांनो लय बुसकाट पाडलाय. एवढ्या वर्षांनी आलो लय बुसकाट पाडून घेतलाय. 5 वाजले तरी काही झाला नाही. अजून अर्धा वावर बाकी आहे. कधी होतो काय माहित. आय थिंक उद्याच अर्धा असंच ठेवायला लागेल. अर्ध उद्या. बेकार घाम काढला रे बाबा. घेऊन इथून खाली उतरायला लागायचं. इथून खाली आणि इथून खाली असं जड जायचं ना. चला बाई झाला एकदाचा काम. अर्धा झालाय अर्धा बाकी आहे. अर्धा आय थिंक उद्या होईल. बाई इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.